आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी परिसरात श्रद्धानगरी परिवाराच्या वतीने 21 जून रोजी योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी शहरातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर काजल गलांडे यांनी आहार व योग या विषयावर मार्गदर्शन करत निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यासासह संतुलित आहाराची जोड आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रद्धानगरी परिवाराचे संस्थापक दीपक घोडले होते। व्यासपीठावर डॉक्टर काजल गलांडे तसेच ज्येष्ठ साबळे सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक योगासन, प्राणायाम व ध्यान साधना करण्यात आली। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच योगप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। मार्गदर्शन करताना डॉक्टर गलांडे म्हणाल्या की बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि अयोग्य आहार पद्धती यामुळे विविध आजारांचं प्रमाण वाढत आहे। अशा परिस्थितीत योग, प्राणायाम आणि संतुलित आहाराचा अंगीकार केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहता येतं। शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 11 वर्षांपासून योग संस्कृतीचा अखंड दीप तेवत ठेवणारा श्रद्धानगरी परिवार आज परिसरातील योगप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरला आहे। संस्थापक दीपक घोडले व माधुरी घोडले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाने नियमित योगाभ्यास, प्राणायाम, आरोग्य जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश घराघरात पोहोचवला आहे। योगाचा वारसा जपत आरोग्यदायी समाज निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या या परिवाराने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। या प्रसंगी डॉक्टर काजल गलांडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास माधुरी घोडले, मानस घोडले, रवेता घोडले, सुनीता भवर, कावेरी साबळे, अर्चना कोपरे, छाया वानखडे, जयश्री नरोडे, चंद्रकला तोरणे, रेखा जाधव, नेहा मोरे, सारिका मोरसकर, शोभा चांडक, गणेश गुंजाळ, अनिता घोये, अर्चना गुंजाळ, उषा सोनार, अनिता खरात, वैशाली दीक्षित, सुरेखा शिंदे यांच्यासह श्रद्धानगरी परिवाराचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगातून आरोग्य, प्राणायामातून ऊर्जा आणि शिस्तबद्ध जीवनशैलीतून समृद्ध आयुष्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आज सर्वांना 12व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त खूप खूप आरोग्यमयी आनंदी शुभेच्छा। जसं की सरांनी सांगितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 27 सप्टेंबर 2014 मध्ये हा प्रस्ताव मांडला की योगा हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला पाहिजे। हा प्रस्ताव त्यांनी मांडला। हा प्रस्ताव 11 डिसेंबर 2014 मध्ये मंजूर करण्यात आला आणि 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा साजरा करण्यात येऊ लागला। आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। तर सरांनी मला इथे माझे काही विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। 21 जून ही तारीख का निवडली, तर हा 21 जून जो आहे आपल्या वर्षातला मोठा दिवस असतो। या दिवसाला एक प्रकारचे आध्यात्मिक महत्त्व आहे, म्हणून हा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडला आहे। तर योग म्हणजे काय, तर योग म्हणजे शरीर, मन, आत्मा यांचं संतुलन। योग हा शब्द युज या शब्दापासून बनलेला आहे। युज या शब्दाचा अर्थ जोडणे, संयोग घडून आणणे हा होतो। योगामुळे आपल्याला पतंजलींनी अष्टांगाची माहिती दिलेली आहे। अष्टांग योग ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या अंगांचा समावेश केला जातो। ह्या अंगांचं जर आपण आत्मसात जर केलं तर शारीरिक, मानसिक, आत्मिक, आध्यात्मिक, सामाजिक ह्या स्तरांवरती माणसाची प्रगती होते। मी योगाबद्दल एवढं सांगू इच्छिते की करे योग रहे निरोगी आपण खूप दिवसापासून ऐकत चाललेलो आहोत, पण ॲक्च्युअल आपण ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या डिजिटल ऑनलाईन धावपळीच्या युगामध्ये आपण हे फॉलो केलं, योगाचा प्रचार जर केला, आपली पुढची पिढी नक्कीच निरोगी राहील याचं मी आश्वासन देते। धन्यवाद। करण्याच्या निमित्ताने श्रद्धानगरी योग परिवाराच्या या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत। कोपरगावमध्ये आम्ही हा उपक्रम गेली 11 वर्षापासून राबवतो आहे। रोज सकाळी नित्यनियमाने इथं योग आणि योगासन आम्ही इथं करतो। वेगवेगळ्या प्रकारचे आसन, प्राणायाम करून इतरांना आम्ही या माध्यमातून आरोग्य आणि ही ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतो। आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने या सर्व परिवाराला आम्ही स्वतःच्या वतीने परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो।
2015 पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना युनो मध्ये मांडली, ती पूर्णत्वाला आणली. आज जवळपास 190 195 पेक्षा जास्त देशाच्या मध्ये सहभागी आहेत. ही सगळी संकल्पना आपल्या देशाला प्राचीन 5000 वर्षापासूनच मिळालेली आहे आणि ती आज पूर्ण मूर्त स्वरूपात आपल्याला फक्त निमित्त झाले ते आहेच. मी ती अगदी कमी प्रमाणामध्ये होती किंवा थोडीशी बाजूला पडली होती, पण ही आचरणात आणत होते. पण आता ही मूर्त स्वरूपात येते. या योगाचे अनेक फायदे आहेत. आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमाला थोडे प्रासंगिक स्वरूप दिलं आणि हा योग दिवस साजरा केला. या निमित्ताने मी इतरांना असा संदेश देऊ शकतो, आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे हे आहेत आणि शरीर, मन आणि आत्मा यासाठी नियमित योगा करा, योगी व्हा, रोज ध्यान करा आणि तुमचं शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य जर सुदृढ राहिलं तर तुमचं समाजाचं आरोग्य आणि त्या अनुषंगानं देशाचं, राष्ट्राचं, आंतरराष्ट्राचं सगळ्या ठिकाणी तुम्ही आरोग्य जीवनशैली निर्माण करू शकता, शांतता निर्माण करू शकता, स्थैर्य निर्माण करू शकता. बरेचसे प्रॉब्लेम्स यातनं आपल्याला दूर होतील. तुम्हाला या सर्वांना योग दिनाच्या निमित्ताने मी सुयश आणि शुभेच्छा देतो.